हा दरवाजा आणि तो दरवाजा आणि फॅन पण लावा, दोन्हीकडचे फॅन लावा, फॅन पण लावा. काव्याला घ्या.
त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. तसेच रोटरीचे इतर सर्व पदाधिकारी यांनी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. दिन साजरा करीत आहोत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. जीवनात आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असलो, किती उच्च पदावर असलो तरी तिथपर्यंत पोचण्यापूर्वी आपण शाळा कॉलेज शिकलो. साहजिकच आज जे काही आहोत ते शिक्षकांमुळे, हे सत्य नाकारू शकत नाही. अंगणवाडी बालवाडी ते विद्यापीठ असे शिक्षणाचे टप्पे पार करत असताना सुरुवातीपासूनचे काही शिक्षक आपल्या अगदी छान आठवणीत राहतात. ते त्यांनी केलेल्या संस्कारामुळेच. त्यांनी रुजवलेली मूल्य आजही आपण आपल्या आचरणात आपल्याला दिसून येतात. एक शिक्षक म्हणून सांगावेसे वाटते, पेन्सिल हातात धरतानाही लटपटणारे हात जेव्हा हुबेहूब शिक्षकांच्या अक्षरांची नक्कल करतात, ते असतं आमचं प्रशस्तीपत्र. दिवसातून 20-25 वेळा शिकवलेली अक्षरं दुसऱ्या दिवशी पुन्हा चुकीची उच्चारणारा विद्यार्थी जेव्हा खडाखडा वाचू लागतो, ते असतं आमचं बक्षीस. आदल्या दिवशी ज्यांच्यावर प्रचंड रागावून गेलो तोच विद्यार्थी दुसऱ्या दिवशी छानसं हसून नमस्ते म्हणतो ना, तोच असतो आमचा पुरस्कार. आज अशाच माझ्या सर्व गुरुजन सहकाऱ्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी व्यासपीठावर मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. मी मान्य स्नेहल मॅडमांना विनंती करेल की त्यांनी शिक्षकांचा सन्मान करावा. बघा, मी एक एक नाव सांगेल, ते तुम्ही सांगायचं आहे कोणाबद्दल बोलते ते. माया ममतेची खान, प्रेमाचा सागर, त्यांना म्हणतात तनू व अभयची आई. आत्ताच झाल्यात त्या स्नेहाच्या सासूबाई. कोण असतील बरं? योगिताताई. सो योगिता तलवारे. मी स्नेहल मॅडमांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. योगिता तलवारे विशेष शिक्षिका, 20 वर्ष सेवा. या वर्षी ते इयत्ता 2रीच्या वर्ग शिक्षिका आहेत. ते शब्द कौतुकाची थाप देतात लहान मुलांना. मुले आहेत त्यांच्या वर्गाची शान. कोण असतील बरं? अंजलीताई. सो अंजली पाडावे विशेष शिक्षिका, 17 वर्ष सेवा. कॉक्लिअर इम्प्लांट इयत्ता 9वी-10वीच्या अशा अंजली पाडावे. लेख आहे टिकेकरांची, सून आहे गायकरांची. दोन्ही घरांची आहे शान, ज्या शाळेत शिकवितात गणित व विज्ञान. कोण असतील बरं? शुभांगिनीताई. तो शुभांगिनी गायकर विशेष शिक्षिका, 17 वर्ष सेवा. 3 वर्ष इतरवरही विषय शिकवतात. इंट्रा क्लबच्या मॉडरेटर आहेत. तसेच वाशी. धन्यवाद मॅडम. मी यापुढील बक्षीस मान्य अन्विना मॅडम यांना शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सांगेल. सतत काही ना काही करत असणारी, मोदक व खोबऱ्याच्या वड्या छान बनविणारी, शाळेचा मुलांचा डान्स छान बसविणारी, मिहिरा व मितिकाची आई. कोण असेल बरं? निलूताई म्हणजे स्वराताई. सो स्वरा सत्रे विशेष शिक्षिका, 13 वर्ष सेवा. 5 वर्ष संस्थेतर्फे
यावर्षी इयत्ता 9वीच्या वर्ग शिक्षिका आहेत. तसेच इतर वर्गांवरही विषय शिकवतात. सांस्कृतिक कार्यक्रमात उत्साहाने सहभाग असतो. बरेच वर्ष इंटर क्लबच्या मॉडरेटर होत्या. अशा स्वरा सप्रे. ज्यांच्या नावाचा अर्थ शानदार, यांच्या दोन्ही मुली सुंदर व रुबाबदार. ज्यांचे आडनाव आहे सरदार. कोण असेल बरं? अनिल सरदार सर. श्री अनिल सरदार, विषय शिक्षक, 19 वर्ष सेवा. 2019 मध्ये आपल्या शाळेत समायोजन झाले. यावर्षी इयत्ता 8वीचे वर्ग शिक्षक आहेत. इतर वर्गांवरही वेगवेगळे विषय शिकवतात. हस्ताक्षर सुंदर आहे. इतर उपक्रमातही सहभाग असतो. स्पर्धा कमिटीवर काम पाहत आहेत श्री अनिल सरदार सर. धन्यवाद मॅडम. योगाची असते साधना, कामाची असते प्रेरणा. नवनवीन कल्पना घेऊन पुढे चालण्याची आहे आशा. त्यांच्या जीवनातील जीवनसाथी आहे मनीषा आणि मनीषा. कोण असतील बरं? अमोल सर. श्री अमोल ठेंगे, स्पीच थेरपिस्ट, 17 वर्ष सेवा. एकता शिशु वर्ग ते 7वी पर्यंत स्पीच घेतात. यावर्षी एकता 5वीच्या वर्गाचे वर्ग शिक्षक आहेत. शाळेची इतरही कामे तत्परतेने करत असतात. इतर उपक्रमातही सहभाग असतो. स्पर्धा कमिटीवर काम करत आहेत श्री अमोल ठेंगे सर. काय करू देवा, यावर्षी झाले सासरे बुवा. कोण असतील बरं? राठोड सर. श्री भाऊसाहेब राठोड, लिपिक, 26 वर्ष सेवा. ऑनलाईन माहिती भरण्याची सर्व कामे करत असतात. अधूनमधून ठाणा समाज कल्याण ऑफिसात कामासाठी जात असतात. शाळेच्या इतर उपक्रमातही सहभाग असतो. असे श्री भाऊसाहेब राठोड सर. धन्यवाद सर. देसाई सरांना करण्याची विनंती करते. मनोहर देसाई सर. जबाबदाऱ्या पार करून आता झालेत आजोबा. नातीसोबत खेळता खेळता आता थकलेत बुवा. कोण असतील बरं? सुरेश दादा. श्री सुरेश जाधव, पहारेकरी, 30 वर्ष सेवा. शाळेची, बँकेची, इतर सर्व कामे पार पाडत असतात. सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, सहल इत्यादी ठिकाणी सहभाग असतो. SSC बोर्डाची कामेही व्यवस्थित पार पाडत असतात. असे श्री सुरेश जाधव दादा. दर सुट्टीला 2 मुले आहेत गोंडस भारी. कल्पना आहे त्यांची लयच भारी. कोण असतील बरं? जगत भाऊ. श्री जगतराव फेदरे, शिपाई, 19 वर्ष सेवा. 2018 मध्ये आपल्या शाळेत समायोजन झाले. शाळेची, बँकेची, इतर सर्व कामे पार पाडत असतात. स्पर्धा, सहल, सांस्कृतिक कार्यक्रम सर्व ठिकाणी सहभाग असतो. असे श्री जगतराव फेदरे. धन्यवाद सर. साठवणे सरांना करण्याची विनंती करते. यापुढील आपल्या संस्थेचे कर्मचारी वृंदांचा सन्मान केला जाईल. मुंबई विद्यापीठ असो की वाशी बोर्ड असो, धावणारी, कोणतेही काम हो करते असं म्हणणारी. कोण असेल बरं? सोनाली ताई. सोनाली वाघेला 10 वर्षापासून कार्यरत आहेत. आपल्या कॉलेजच्या गजानन कोचिंग क्लासेसच्या इन्चार्ज म्हणून काम पाहतात. एकता 10वी आयसोलेटेड तर 11वी 12वी पदवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास, तसेच बोर्डाची कामे, विद्यापीठाची कामे सर्व व्यवस्थित पार पाडत असतात. अशा सोनाली ताई. नुकतीच संसारात रम्मान होणारी, ठाण्याहून धावत येणारी. कोण असेल बरं? दिशा ताई. दिशा वरिया 5 वर्षापासून कार्यरत आहे. एकता 11वी ते पदवीपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतात. आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. इतर शालेय उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. अशी दिशा वरिया. धन्यवाद सर.
पटकन राग येणारी पण तेवढेच समजून घेणारी, विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेणारी कोण असेल बरं? आकांक्षाताई. कुमारी आकांक्षा कालसुकर 5 वर्षापासून कार्यरत. या वर्षी एकदा 4थीच्या वर्गाची वर्ग शिक्षिका आहे. एकदा 11वी ते पदवीपर्यंत सर्व विषय शिकवते. मी पण आपल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. इतर सर्व शालेय उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. आकांक्षाताई मुलांसाठी येतात धावत पळत. सामाजिक कार्याची आहे त्यांना आवड. कोण असेल बरं? वैशालीताई. वैशाली नरसापूरकर हस्तशिक्षिका म्हणून आपल्या इथे 3 वर्षापासून कामकाज करतायत. दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत येऊन त्या विद्यार्थ्यांना हस्तकला शिवण शिकवत असतात. आवडीने सर्व करत असतात. यावर्षी विद्यार्थ्यांकडून राख्या बनवून घेतल्या. तसेच इतर उपक्रमातही उत्साहाने सहभागी होत असतात व ही सर्व सेवा त्या आपल्या मुलांसाठी विनामूल्य देत आहेत. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. चित्रकला त्यांची खूप सुंदर, नाजूक आहेत त्यांचे स्वर. कोण असतील बरं? निशिगंधाताई. निशिगंधा गायकवाड. आता याच जून महिन्यापासून त्या संस्थेतर्फे कार्यरत आहेत. सर्व वर्गांना चित्रकला शिकवतात. यावर्षी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवलं आहे. तसेच 11वीलाही विषय शिकवतात. त्यांच्या कलेतून त्यांनी आमच्या शाळेचे फळे हे बोलके केलेले आहेत. अशा निशिगंधाताई. धन्यवाद सर. यापुढील सन्मान मी गणेश सरांना विनंती करेल की त्यांनी करावा. लहान मुलांची आवड असणाऱ्या, बुके व फुले बनविणाऱ्या, स्वच्छता ठेवणाऱ्या कोण असतील बरं? रुचिताताई. दर्शनची आई. त्यांचा मुलगा आपल्या शाळेत शिकत आहे. रुचिता गोसावी केअरटेकर म्हणून 7 वर्षापासून काम करत आहेत. आपल्या शाळेच्या पालक आहेत. कोणत्याही कामाला कधीही नकार नसतो. फुले बनवणे, स्वच्छतागृहाची स्वच्छता करणे, इतर ठिकाणी साफसफाई करणे, शिक्षक नसताना वर्ग सांभाळणे, छान गरमागरम चहा बनवणे, नवीन गोष्टी शिकायला करायला त्या नेहमीच तयार असतात. अशा रुचिताताई. हॉलचे कामकाज सांभाळणारे, तारखा पाहून हॉल बुक करणारे कोण असतील बरं? पाटील सर. श्री तुळशीदास पाटील सर 10 वर्षापासून कार्यरत आहेत. शाळेच्या हॉलचे सर्व काम ते बघत असतात. श्री तुळशीदास पाटील सर. धन्यवाद सर. कमलाकर पाटील भाऊ आज उपस्थित नाही आहे, जे हॉलची साफसफाई करतात. यापुढील सूत्रे मी योगिता तलवारे मॅडम यांना देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. ओळखा पाहून कोण असतील बरं? वयाने जरी लहान आहेत पण आमच्या रोटरीची शान आहेत. ओळखा पाहून एकूण 21 वर्ष सेवा. शाळेतील विद्यार्थी असो, पालक असो, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असो, सर्वांशी प्रेमाने शांतपणे संवाद साधतात. सगळ्यांना सोबत घेऊन कामं करतात. शाळेची प्रगती कशी होईल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर नेहमीच अपेक्षाताई चर्चा करत असतात. अजून आनंदाची बातमी अशी की अपेक्षाताईंनी नुकतीच BEd HIची पदवी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून प्राप्त केली. 2022 ते 2025 पर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. शाळा ते घर, घर ते नाशिक असा जीवघेणा प्रवास करून चेहऱ्यावर नेहमीच हास्य सांभाळून ही पदवी त्यांनी प्राप्त केली. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ अपेक्षाताई ठाकूर यांचा गुणगौरव माननीय
स्नेहल शिंदे मॅडम, आपले रोटरीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी करावा अशी मी सर्वांना विनंती करते. तब धन्यवाद मॅडम. पुढील सूत्रे शुभांगिनी ताईंकडे देते. कार्यक्रमास उपस्थित असलेले रोटेरियन खानोलकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. आपल्या स्टुडंटसाठी आपल्याला माहिती आहे आपण आज शिक्षक दिन साजरा करत आहोत. यावर्षी सहजच एके ठिकाणी मी गेलो असताना माझ्या डोक्यात एक नवीन लख प्रकाश पडला की आमच्या आयुष्यात किती शिक्षक येतात, किती प्रकारचे, पण त्याच वेळेला माझा रोटरीशी संबंध येऊन गेले 55 वर्ष कार्यरत असलेल्या आपल्या या शाळेच्या आणि गेले 10-12 वर्ष कार्यरत असलेल्या आपल्या कॉलेज फॅसिलिटीचा मला नवीन विचार डोक्यात आला. पहिले 4 शिक्षक म्हणजे बालवाडीचे शिक्षक, म्हणजे KG, ज्युनियर, सिनियर आणि KGच्या अगोदरचे क्लासेस ज्यांना वेगवेगळे प्रकारची नावं आहेत. KGचा शिक्षक हा वेगळा असतो, लक्षात घ्या. डबा खाणं, शाळेत दंगामस्ती करणं, इतर मुलांशी जुळवून घ्यायला शिकणं एवढाच अभ्यासक्रम असतो. आता अभ्यासक्रम शब्द वापरला आहे. शिक्षण म्हणजे अभ्यासक्रमाला धरून जातो. हा एकदम शास्त्रोक्त रित्या आपल्या भूतलावरच्या ज्या आपल्या भागात आपण राहतो त्याच्या क्षमता, मेंदूच्या क्षमता, शारीरिक क्षमता लक्षात घेऊन बनवलेला असतो. त्यामुळे शिक्षक म्हटल्यानंतर अभ्यासक्रम आला. त्याच्यानंतर आपण प्रायमरीचे शिक्षक बघतो, 1ली ते 4थी. हा पण शिक्षक वेगळा असतो. त्यांना अगदी लहान मुलांबरोबर डील करायचं असतं. त्याच्यानंतर खरं म्हटलं तर सेकंडरी शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये 2 भाग असतात. 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी हे आपल्या शासनाने वेगळे केले नसले तरी बरेचसे शिक्षक म्हणतात की मी वरच्या वर्गांना शिकवते किंवा शिकवतो, म्हणजे 8वी, 9वी, 10वी. त्याच्यानंतरचा शिक्षक खूप खटपट आहे, तो म्हणजे कॉलेजचा शिक्षक. महाकठीण काम आहे सांगतो. कारण आमची मुलं मोठी होतात, त्यांच्या शरीर यंत्रणेमध्ये बदल होत असतात. मी गर्व, इगो हा मोठा होत असतो आणि त्याला सांभाळून सगळ्या मुलांना तो कॉलेजचा कठीण अभ्यासक्रम त्यांच्या डोक्यात शिरवणं हे महाकठीण काम असतं.
ह्या मुलांच्या पालकांना एक गोष्ट सांगायची आहे की एक शिक्षक असा आहे जो मी गेले 18 वर्ष जवळून बघतो आहे आणि अपेक्षातही तुम्हाला आठवत असेल तर मी नेहमी म्हणतो की आमच्या या शिक्षकांच्या पायाचं तीर्थ घ्यावं असे हे आमचे शिक्षक आहेत. याच्यासाठी सगळ्यांचं आपण खूप मोठं कौतुक करूया. मी हा शिक्षक जो बघितला आहे अपंगपणावर मात करून, याला सर्वांना कळेल असा शब्द आहे अपंगत्व. मग तो आपल्यासारखे कानाने बहिरे असलेल्या मुलांच्या बाबतीत असेल, अंध मुलांसाठी असेल, सेलेब्रल पाल्सीसाठी असेल किंवा मतिमंदांसाठी असेल किंवा इतर ज्याला आपण दिव्यांग म्हणतो, त्या दिव्यांगावर मात करून त्यांना तोच अभ्यासक्रम शिकवायचा आहे जो आमच्या बालवाडीच्या विद्यार्थ्यांना बालवाडीचे शिक्षक शिकवतात, प्रायमरीचे शिक्षक त्यांचे अभ्यासक्रम शिकवतात, सेकंडरीचे त्यांचे अभ्यासक्रम शिकवतात. आणि आमची कॉलेजची टीम, तर कॉलेजची टीम पण स्ट्रॉंग आहे आणि ती तेवढीच शाळेच्या टीमबरोबर जुळलेली आहे, म्हणजे ज्याला आपण फ्युजन म्हणतो. यांचं खूप कौतुक आहे, कारण ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिव्यांग मुलांना शिकवणं हे एकच मोठं धाडस नाही आहे. बघा, तोच अभ्यासक्रम जो नॉर्मल मुलांचा आहे, अधिक दिव्यांग, अधिक त्यांचे पालक, आपले पालक प्रतिनिधी इथे आहेत, जास्त करून मुला मुलींच्या आई आणि आमचे शिक्षक मुला मुलींच्या आईंना आणि पालकांनाही तेवढंच सांभाळतात. त्यांच्यासाठी आपण सांस्कृतिक कार्यक्रम केले आहेत, त्यांच्यासाठी आपण आनंद मेळा केलेला आहे आणि त्यांना सामावून घेणं आणि हे जे काही त्यांच्यावर त्यांच्या नशिबी आलेला हा जो मुलांच्या अपंगत्वाचा भाग आहे ह्याच्याशी कसं निभावून नेणं हे पण शिकवतात. त्यामुळे आजच्या या शिक्षक दिनी माझ्या या सर्व स्पेशल शिक्षकांसाठी आधी आम्ही सगळे समर्पित आहोत. आम्ही तुमच्यासमोर नम्र आहोत. आमचा साष्टांग नमस्कार स्वीकारावा. आजच्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणवली आहे, ती म्हणजे आमचे 2 विद्यार्थी याच शिक्षकाच्या पंक्तीत आलेले आहेत. जरा उभे राहा दोघांनी आणि त्यांच्यासाठी टाळ्या पण होऊ देत आणि त्यांचं कौतुक होऊ देत. त्याचबरोबर आमचे पालक गेले 5 वर्षापासून आमच्याबरोबर आहेत आणि हे कसं बघा ना, एक आमची ट्रस्ट एवढी स्ट्रॉंग आहे. 55 वर्ष आपण ही शाळा चालवतोय, त्याच्यामध्ये आमचे शिक्षक स्ट्रॉंग आहेत. अपेक्षाताईंच्या आता 21 वर्ष म्हटलं ना, तर बघा ना, म्हणजे रोटरीची आमची कारकीर्द सगळी हँड इन हँड गेलेली आहे आणि अशा एका मोठ्या संस्थेचे आम्ही कुठेतरी छोटे सहभागी आहोत. याचं स्मरण करून मी इथे माझे 2 शब्द थांबवतो. सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. शिक्षक आपल्या सर्वांच्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण आहे. आत्ताच मॅडम म्हणाल्या, सर पण म्हणाले, त्याप्रमाणे शिक्षक खरंच आपल्या सर्वांच्या जीवनात महत्त्वपूर्ण आहे, कारण ते फक्त उत्तर द्यायला शिकवत नाहीत. हो ना, शिक्षक आपल्याला फक्त उत्तर द्यायला शिकवत नाही, तर प्रश्न विचारायला शिकवतात. फक्त नाही सुविचार सांगत नाही, तर विचार करायला शिकवतात. ऐसा भी है, एक अच्छा शिक्षक हमें आगे बढ़ने की शक्ति देता है, लेकिन एक महान शिक्षक उड़ने के लिए पंख देता है, प्रेरणा देता है. खरंच शिक्षक कधी रागावून तर कधी न बोलता
आपल्या जीवनातील धडे शिकवित असतात. पण एक प्रश्न आहे की या उलट आपण शिक्षकांना काय देतो? एक पुष्पगुच्छ, एक ग्रीटिंग कार्ड, का धन्यवादचं भाषण? एवढं पुरेसं आहे का? विद्यार्थी मित्रांनो, एवढं पुरेसं आहे का? नाही. सर्वात चांगली भेट तुम्ही तुमच्या शिक्षकांना तेव्हाच देऊ शकतात जेव्हा त्यांनी दिलेली मूल्य, संस्कार आपल्या जीवनामध्ये अंगीकारणार असतात. त्यांच्या विश्वासाला सार्थक केलं पाहिजे. जीवनात कुठे संकटात असाल तर परत उभं राहण्याची शक्ती या शिक्षकांच्या शब्दातूनच आपल्याला मिळत असते. आज शिक्षक दिन केवळ एक दिवस नाही, तर आपल्याला आठवण करून देतो की आज आम्ही जे काही आहोत त्यामध्ये आपल्या कोणत्या तरी शिक्षकाचा सहभाग आहे. तर आपण शिक्षकांना फक्त धन्यवाद न म्हणता आपण जीवनात आपल्या शिक्षकांचा गौरव कसा वाढेल असं वागूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं ना की आपण असं वागूया की ज्यामुळे आपल्या शिक्षकांचा गौरव आणि सन्मान वाढेल. आणि हा सन्मान फक्त शब्दांनी नव्हे तर वागणुकीतून कर्माने वाढत असतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले रोटेरियन श्रीयुत मनोहर देसाई सर यांचेही शाळेतर्फे फूल देऊन आभार मानण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या रोटेरियन डॉक्टर अल्बिना पाटील मॅडम यांचेही शाळेतर्फे फूल देऊन आभार मानण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमास उपस्थित रोटेरियन श्रीयुत मनोहर देसाई सर यांचेही सॉरी गणेश बालाडे सर यांचं शाळेतर्फे फूल देऊन आभार मानण्यात आहे. बोलाडे सर. आजच्या कार्यक्रमास उपस्थित रोटेरियन श्री संदीप फुलगावकर सर यांचेही शाळेतर्फे फूल देऊन आभार मानण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमास उपस्थित रोटेरियन श्रीयुत साठवणे सर यांचेही शाळेतर्फे फूल देऊन आभार मानण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमास उपस्थित रोटेरियन श्रीयुत मनोज पाटील सर यांचेही शाळेतर्फे फूल देऊन आभार मानण्यात येत आहे. आमच्या शाळेच्या यंग अशा मुख्याध्यापिका सौ अपेक्षाताई यांचंही शाळेतर्फे फूल देऊन आभार मानण्यात येत आहे. यंग अशाच आणि यंगच राहायला पाहिजे. आम्हा सगळ्यांना निरोप देताना सुद्धा अशाच हसतमुख आमच्या मुख्याध्यापिका सौ अपेक्षाताई. आज जे शिक्षक झाले आहेत त्या सगळ्या माझ्या इयत्ता 9वी व 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे, कारण याच्या पुढे ते वर्ग सांभाळणार आहेत. उपस्थित असलेले सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मंचावर उपस्थित सर्व रोटेरियन विद्यार्थी सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार. हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. असं एक ग्रुप फोटो. शिक्षक आधी शिक्षक